चित्तेत्रिन्देहि देह समुद्भवान् जन्म मृत्यू जरा दुःखेर विमुक्तो मृतमश्नुते आता निर्गुण असे अनेक तेतो जाणे अचूक जेने ज्ञानी केली टीक तयाची वरी आता निर्गुण असे अनेक अनेक म्हणजे या तीन गुणापासून वेगळा झालेला एक निर्गुण आहे तेतो जाणे अचूक त्या महात्म्याचं ज्ञानानं त्यात तो जो निर्गुण आहे त्या अशा प्रकारचा तो निर्गुण महात्मा आहे किंबहुना आपण बसवता ऐशी तो माझी सत्ता पावे जैशी सरिता सिंधू तू बघा आणि जो निर्गुण स्वरूपाला प्राप्त झालेला महात्मा आहे तो माझी सत्ता त्याला प्राप्त होते याचा अर्थ तो मत समान होतो मी जेवढा सत्तावान आहे तेवढी तेवढा सत्तावान होतो कशाप्रमाणे त्याला ती सत्ता मिळते पावे जैशी सरिता सिंधू तू बघा जशी नदी समुद्राला प्राप्त झाली की नदी वेगळी राहत नाही तर नदी काय होते होऊन जाते समुद्र होऊन जाते तसा तो महात्मा माझी सत्ता त्याला मिळते असं नाही मत स्वरूप तो काय होतो होऊन जातो नळिकेवरून उठिला जैसा शुक शाके बैसला तैसा मूळ अंते वेठिला तो मी म्हणून नळिकेवरून उठिला आहे का नाही त्या माऊली ज्ञानोबरायांनीच रूपक केलेलं आहे माऊली ज्ञानोबराय ते पोपट पकडणारे लोक एक नळी ठेवतात आहे का नाही आणि त्या नळीवर तो पोपट काय करतो बसतो त्याच्याच वजनानं ती फिरते आणि फिरल्याच्या नंतर ते असं उलटा होतो आणि त्याचं तोंड जातं वर आणि त्याला दिसतं आकाश उंच त्याला वाटतंय आता मी जर नळीचे पाय सोडले तर काय होणार मरणार आहे का नाही आता वास्तव पाहता माऊली ज्ञानोबराय म्हणतात तो आणखी कवडे बांधला तो काय दुसऱ्या कोणा बांधलाय का तो त्याला तसा भ्रम व्हायला लागतो आणि मग तो पाय सोडायला काय होत नाही तयार होत नाही पण एखादा पोपट आहे त्याला माहित झालं की अरे हे आपण बांधल्या गेलो नाही कोण आपल्याला नाही आपल्याला दोन पंख आहेत आपण उडून जाऊ शकतो आणि त्याला पाय सोडले आणि नळीवरचे पाय सोडले आपल्या मूळ फांदीवर जाऊन बसला म्हणजे त्याचा मरण चुकलं त्याचं तो शिकाऱ्याच्या हातात पडला नाही नळिकेवरून उठिला जैसा ज्याप्रमाणे शुक शाखे बैसला तो पोपट कुठं बसला आपल्या फांदीवर जाऊन बसला तैसा मूळ अंत्य वेठीला तो मी म्हणून तसा देहरूपी नळीवर तो बसला होता देहाला मी म्हणत होता ते देहावरून देहाची अहंता त्याची उठली आणि मूळ स्वरूपाच्या ठिकाणी जाऊन काय झाली बसली मी देह नाही ऐका नाही मी ब्रह्म आहे अशा प्रमाणे अगा अज्ञानाची अनिदा जो घोरत होता बदबदा तो स्वस्वरूपी प्रबुद्धाचे इला की अज्ञानाची अनिदा अज्ञानाच्या झोपामध्ये काय होत होता तो झोपत होता झोपला होता अज्ञानाच्या झोपेमध्ये झोपला होता आणि झोपला नव्हता नुसता तो घोरत होता आणि कसा घोरत होता बदबदा म्हणजे मोठ्यानं घोरत काही माणसं घोरतात महाराज थोडीच्या कोणालाच काही येत नाही लोक येत नाही बदबदा घोरत होता तो स्वस्वरूपी प्रबुद्धाची देहमी अज्ञानाच्या झोपतलं घोर नाही देहाला मी म्हणणं या अज्ञानाच्या झोपतलं काय आहे घोर नाही आणि मग तो जागा झाला आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी अर्जुना तो चेईला प्रबुद्धा म्हणजे बुद्धिमान असलेल्या अर्जुना तो काय झाला जागा झाला वय बुद्धी भेदाचा आरसा तया हातोनी पडिला विरेशा मनोनी प्रतिमुख भाषा मुकला तो बुद्धी भेदाचा आरसा तया हातोनी विरेशा पडिला ऐका नाही आरसा होता आरसा समोर धरला आणि आरसा समोर धरला की आपलंच रूप पण त्या आरशात प्रतिबिंबाच्या काय व्हायला लागलं दिसायला लागलं तो आरसा हातातून पडला की आता प्रतिबिंब दिसणं काय होतं बंद होतं तसा त्याच्या बुद्धीत भ्रम झाला होता ऐका नाही मूळ स्वरूपाला विसरून तो या देहालाच काय म्हणू लागला मी म्हणू लागला तो आरसा आता बुद्धीत जो भेद झाला होता तो निघून गेला आणि म्हणून तो ऐका नाही मायेतील प्रतिबिंब त्या प्रतिबिंबाला तो मुकला या विमानाचा वारा आता वाजव केला विरा की ऐक्य का विचारा जीवेश आहे या विमानाचा वारा जो वाहत होता तो आता वाहन बंद झाला वाजव ठेला तो म्हणजे वाहन बंद झाला ऐका नाही याचा अभिमान आहे ऐका नाही अशा प्रकारचं ऐक्य अर्जुनात झालं कशाप्रमाणे जसं तरंगाला
आणि समुद्र यांचं काय असतं ऐक्य असतं. जरी वेगळेपणानं वाटत असलं तरी ते एक असतं. म्हणून मद भावेशी प्राप्ती पाहिजे तेने सरीशी वर्षांतिका आकाशी घनदात जेवी. म्हणून मद भावेशी प्राप्ती पाहिजे तेने सरीशी. म्हणून मद भावेशी प्राप्ती पाहिजे तिने सरशी. त्याप्रमाणे तो मला प्राप्त होतो. वर्षांती आकाशी घनजात जेवी. जसा पावसाळा संपला की ढग आकाशात जिरून जातात तसा तो माझ्यामध्ये विलीन झालेला आहे. देवी मी होऊन निरुता मग देहीची असता नागवे देह संभूता गुणाशितो. आणि तो काय मृत्यूनंतर माझ्याशी एकरूप झालेला नाही. देहात असतानाच या देहात असतानाच तो माझ्याशी काय झालेला आहे मग स्वरूप झालेला आहे. मग देहात असताना जर तो तुमच्याशी एकरूप झालेला महात्मा आहे तर मग त्याचा काय असतं कसा असतो तो देहात. तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात खरोखर देहीची असता या देहात असतानाच नागवे देह संभूता गुणाशितो. तो या गुणानं नागवल्या जात नाही म्हणजे गुणात अटकल्या जात नाही. कशाप्रमाणे जैसा भिंगाची घरे दीप प्रकाश नावरे कान विजेची सागरी वडवा नळू. जैसा भिंगाची घरे काय घरात दिवा लावला होता. आता काही काही माणसांना लाईट बंद केल्याशिवाय काय येत नाही झोप येत नाही. म्हणजे ते लाईट बंद दिवा बंद विजवावं पहिला दिवा विजवा मला तशी झोप येत नाही. मग त्या दुसरा एक व्यक्ती होता त्या व्यक्तीनं किंवा त्याच्या पत्नीनं काय केलं एक काच घेतला. काच कोणता पहिले खंदाल काच होते तो काच घेतला आणि त्याच्यावर ठेवला आणि सांगितलं झोपा आता. आता दिव्याचा प्रकाश बाहेर येणार नाही त्याच्यावर मी काय ठेवलंय काच ठेवलाय. उलट जास्त उजेड पाहिला पहिल्यापेक्षा. उलट भिंगाची घरी जैसा दीप प्रकाश नावरे दिव्याचा उजेड आवरल्या जात नाही. किंवा कान विजेची सागरे वडवानळ. वडवानळ नावाचा आगडी आहे. तो आगडी सागराच्या पोटात राहतो. माऊलींनी बऱ्याच ठिकाणी वडवानळाचं वर्णन केलं. अग्नीचे काही प्रकार आहेत. वडवानळ आहे का नाही. पुन्हा प्रलय अग्नी वडवानळ वेगळे वेगळे प्रकारचे अग्नीचे 2-4 प्रकार आहेत. बरोबर आहे का नाही. तो वडवानळ तो फक्त सृष्टीचा नाश करायचा असेल त्या वेळेला येतो आणि त्या वेळेला मात्र तो समुद्रालाही खाऊन टाकतो समुद्रही जाळून टाकतो. अशा प्रकारचा तो वडवानळ. तो वडवानळ सागराच्या पोटात राहतो पण त्या पाण्यानं विझत नाही. वेरवी अग्नी पाण्यानं विझतो पण वडवानळ नावाचा अग्नी पाण्यानं विझत नाही. जसा दिव्याचा प्रकाश या काचानं झाकल्या जात नाही जसा वडवानळ नावाचा अग्नी पाण्यानं विझत नाही तैसा आला गेला गुणाचा बोधो न मिळे दयाचा. तो देही जैसा वेमेचा चंद्र जळी आला गेला गुणाचा. गुणाच्या येण्यानं आणि गुणाच्या जाण्यानं त्याच्या शुद्ध ज्ञानात काही फरक पडत नाही. तो देहातच राहतो मुळात. कसा देही जैसा वेमीचा चंद्र जळी. तसा आकाशातला चंद्र पाण्यात दिसतो प्रतिबिंब त्या चंद्राचा त्याचा काही संबंध दिसतोय आपल्याला दिसतोय तो तसा तो महात्मा देहात राहतोय. ते ने गुण आपला थोडी देही नाचवे ती बागडी. तो पाहोईन धाडी आहन येते. महाराज 3 गुण आपल्या बळानं देहाला नाचवतात. ठीक आहे नाही. सत्वगुण झाला ज्ञानाकडे ओढ लावी. रजोगुण झाला प्रवृत्तीकडे काही कमवण्याकडे वगैरे ओढ लावी. तमोगुण झाला आळसाकडे धाडी नाही का नाही. प्रमाद होईल आहे का नाही तमोगुणाचं कार्य. पण देह त्या गुणात जरी असला तरी तो त्या अहंतेला आपल्या देहाकडे पाहायला पाठवत नाही की नेमकं याचं काय झालंय. अशा प्रकारे आता मौलींनी पुढे त्याच्यावर दृष्टांतच दिलाय कसा देहाकडे धाडत नाही. हात पायवरे नेहतो ठेलांतरे आता काय वरते शरीरी देही नेणे. या ठिकाणापर्यंत त्याचा निश्चय माझ्या ठिकाणी दृढ झालेला आहे की मी देह नाही मी काय आहे ब्रह्म आहे.
आता देह काय करायला लागलाय, देह महाराज कसा वागत आहे, देह काय खात आहे हे पाहण्याकरता सुद्धा तो बाहेर येत नाही. कशा प्रकारे माऊली दृष्टांत देतात. सांडूनी अंगीची खोळी सरपरे गाली या पाथाळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. आहे का नाही. साप हे साप मला सापाला जर सापात सगळ्यात जास्त रागीट प्राणी कोणता आहे, नुसता शेपटील धक्का लागू द्या. नुसता शेपटील धक्का लागू द्या. मला तुम्ही दुसऱ्या जनावराला आपण धक्के लावा हे करा, त्यांना क्रोध येतो पण इतका लवकर येत नाही. एवढ्या आवाज नाही सहन केला. किती चंचल आहे. त्याच्या अंगावर कात आली, त्या कातील कोणी हात लावू शकतं का? लावू शकत नाही. किती मला असा हे असतो. पण एकदा ती कात त्याच्या अंगावरून गळून पडली आणि तो बिळात निघून गेला. तो तिथून बिळात निघून गेला आणि कात पडली. आता त्या कातीवर जोड्या सकट पाय द्या, तो येतो का? माझ्या कातील का धक्का लावला? येतो का कधी? ती त्वचा कोण सांभाळी? महाराज ग्रंथाच्या खूनच ठेवायची कात खून म्हणून. म्हणजे त्याच्याकडे मला कोण सांभाळी? ती त्वचा कोण सांभाळी? ती जे त्याची ती हे आहे, अंगावरची खोळ आहे, कात आहे, सांभाळायला येतो का? तो पुन्हा येत नाही. महाराज तशी ते या देहाची कात त्यांच्या दृष्टीनं पडून गेली. आता या देहावर सुख येऊ दुःख येऊ, उपाशी राहो कसाही राहो, महाराज काही संबंध नाही. का स्वरूप जीर्ण जायचा अमेरू मिळून जाय आकाशा, माघारा कमळ कोशाने येतो. एखादा फुलाचा सुगंध हवेत मिसळला रे मिसळला की पुन्हा तो त्या फुलाकडे येतो का? येत नाही, येत नाही. तसा तो देहाकडे येत नाही. पय स्वरूप समरसे ऐक्य का झाले तैसे, येत किम धर्म हे कैसे नेने देह. स्वरूप समरसे ऐक्य झाले, त्याचा आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी काय झालेलं आहे? ऐक्य झालेलं आहे. आणि म्हणून या देहाचे काय धर्म आहे, हे धर्म देह कसा चालतोय काय करतोय हे तो पाहायलाही माघारी येत नाही. अगा देहीचा धर्म देहाचे धर्म देह सांभाळत राहील. तो भरायला कोणीतरी म्हणलं विठ्ठल 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 24 तास करीत राहतात. दुसरी काही असतात की नाही काम? काही नियम असतात का नाही दुसरे? कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं आपल्या पितराचं ते घेतं करा, जाऊ दे ते बाकीचं पाहुणे रावणे लग्न फळून मरू द्या तिकडे. मला नाही वाटत मला तू कोणाला कोणाच्या सावडायला कोणाच्या माती येईल कोणाला भेटायला कोणाला बोलायला लय जातात. चरित्रात नाही तसं कुठं काही. आमच्या पाहुण्या बिमार पडा तुकोबरायची तिथे गेली होती, असं चरित्रात कुठेही आलेलं नाही. भविष्य त्यांच्या आणखी जर तसे हिंडले असते तर वयाच्या 42व्या वर्षी विमान आलं नसतं. किती वर्ष होत? 42. म्हणजे 42 म्हणजे जास्त झालं का? तर मला 44 झाले. 42 वर्ष म्हणजे आहेत काय महाराज? 42 वर्ष काय बरोबर आहे का नाही? आणि त्याच्यातली 20 वर्ष तर संसाराच्या नादात गेली. 13व्या वर्ष संसार तुकोबा राहायचा. 18 वर्षापर्यंत तुकोबारायांनी कट्टर संसार केला. 2 वर्ष तर नुसते दुःखातच गेली. माय मेली, बाप मेला, बायको मेली, भाऊ गेले गुण गेला, भाऊजाई मेली, दुष्काळ पडला, ढोर मेले, गुरं मेले, पोरग मेलं. 2-3 वर्ष कशात गेले? याच्यातच गेले. तिथून पुढे मग चिंतनाला लागले. आणि मला किती काळात वयाच्या फक्त 15 वर्षात त्यांनी साधन केलं. आणि त्याच्यात काय आणलं? मानव देह घेऊन निर्धामा गेले की जे आतापर्यंत हजारो लाखो वर्ष साधन करणारा जे साधता नाही आलं तर तुकोबारायांनी साधलं. बरोबर आहे. मग त्यांनी जर असे रिकामे कामं करत बसले असते आहे का नाही तर मग त्यांना विमान आलंच नसतं. उघड आहे. बरोबर आहे का नाही? त्याच्यात पुन्हा मला तुकोबारायांचं जे वर्णन तुकोबारायांनी केले त्याच्यात असं म्हटलंय की रामचंद्र प्रभूपेक्षाही तुकोबारायांचं कर्तव्य काय आहे, कर्म श्रेष्ठ आहे. का? रामचंद्र प्रभूंनी शिळ्या सागर बांधलेला, दगड पाण्यावर तारून समुद्रावर पूल बांधला. पण महाराज काय जगाच्या काय उपयोगाचा आहे? काय उपयोग? काहीच नाही. पण तुकोबारायांनी गाथा रूपी जो सेतू बांधला तो प्रत्येक जीवाला भवसागरातून तरुण जाण्याकरता काय केलेला आहे? तयार केलेला आहे. ठीक नाही? महाराज राघव
नाही. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा. मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा सागरे शिखरी तारी दे. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळे रक्षिणे निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मृत्यू लोकी, तुझे उपमान आढळे. भव सिंधुशी बांधिला सेतू जेने, अनाथा दिना कारणे तुकयाने. जेने तुकयाने अनाथा जीवा कारणे भव सिंधू सेतू बांधिला. भव सागरावरच मला पूल बांधला तुकोबा आहे. ज्याला पलीकडे जायचंय त्याला मधात पाण्यात उतरूच नका. जाव पुन्हा उडत पुढे बांधला माता, या काठाचा त्या काठाला मधात उतरायचं कामच नाही. गाथा म्हणजे काय आहे, भवसागरावरून करून जाण्याकरता पूल आहे. ते तुकोबा आहे, त्या तुकोबा आहे ना. मग कुणीतरी मानलं तुकोबा आहे, जाऊ द्या बाकीचं काही. अर्पण श्राद्ध पितराचं आपल्यावर काय असतं, ऋण असतं. आता पितरपाठ येणार आहे गणपती उठला की कमीत कमी तुम्ही त्या दिवशी तर घरी राहा. कशाला तुकोबा आहे म्हणतात, पिठले पितराचे ऋण माझे झाले गयावर जन. पिठले पितराचे ऋण का मला जन गया आहे. गया 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 नावाचं तीर्थ आहे, गुजरात मध्ये येतं. ते सिद्धपूर नावाचं गाव आहे आणि त्या सिद्धपूर नावाच्या गावात गया नावाचं काय आहे, तीर्थ. त्याचं तरी दोन आहे, पितृगया आणि मातृगया. जे गेले त्यांना माहिती आहे, पितृगया आणि मातृगया. पितृगया मला वाटतंय बिहार मध्ये आहे, हा बिहार मध्ये, आणि मातृगया गुजरात मध्ये. म्हणजे पितराचं ऋण, पितराकडचं ऋण फेडायला बिहार मध्ये जावं लागतं. माताकडचं ऋण फेडायला तिथं विष्णू पद असतं, आणि विष्णू पदावर काय करावं लागतो, पिंड द्यावा लागतो. मग आम्ही आता जाऊन आणले असते महाराज, ते पिंड द्यायला जाणं, तिथं उधार करा आणि पितायचा जाणं तिकडे तुकोबा आहे. काहीतरी सरकारचा भंडारे डोंगरावर तुकारामाला असे म्हणणारे नव्हते, असं म्हणायचं कारण जाणं तिकडे काय, इकडे बसले बोललं तुमचं म्हणायचं माझं तुकोबा आहे. इकडे बसले की ठरी जा ना, पितराचा काही उधार करा ना. तुम्ही मोठा गंजला असं म्हणतात, तुम्ही काही नियम पाळता का नाही, धर्मगिर्मा पाळता का नाही, तुकोबा आहे म्हणजे. आम्ही काय केलं, पिंड पदावरी दिला आपुलिये करी. पिंड पदावरी दिला, तिथं काय करावं लागतं, पिंड द्यावा लागतो. आम्ही भाताचा पिंड नाही दिला, आम्ही शरीर रूपी पिंड पदावरी दिला. विष्णू पदावर काय केला, देऊन टाकला. तुम्ही ते भाताचा दिला, पिंड पिंड म्हणजे शरीर, आम्ही शरीरच त्याला देऊन टाकले. काय पिंड द्यायची गरज, विष्णू पद गया राम नाम काशी, अवघी पायापाशी विठो. सगळं देऊन टाकला मी. आता मला हाच पिंड देऊन टाकला, आता ह्याच पिंड आमचा नाही. तुम्ही तर भाताचा द्याला, पुन्हा मी करायला आलेच वापस. आम्ही गेलो तेव्हा देह दिला देवा, दिला आपुलिये करी. आणि कुठं त्याला माझ्या हाताने दिला, ज्याचा त्याला आपला आपण दान करून दिलं आहे का नाही. माझे झाले गयावर जन, पिठले पितराचे ऋण. मी देहच आता माझा ठेवलेला नाही. आता देह जर माझा राहिला नाही, आता त्याच्या सुखदुःखाचा मला काही संबंध नाही. जोपर्यंत मला एखादी आपलं लग्न झालं आणि एखादी पत्नी आपल्या झाली, आणि मला आता काय असतं ते प्रेम, आता आहे की नाही पत्नीचं, मला तिचं पोट दुखायला लागलं की याचं डोकं दुखायला लागतं. बरोबर आहे का, सिद्धांत कळलं का, त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे टेन्शन येतं का नाही, बायको दुखायल्यावर येतं ना, कोणाला काही झालं, तिला हे झालं, टेन्शन. बरोबर आहे का नाही, टेन्शन येतं. पण मग तिच्याशी फारकत झाली आणि तिथं दुखायला लागलं, कोणतरी येऊन सांगितलं हो तिथं दुखायला हो, आता टेन्शन येतं का, आता काहीच वाटत नाही. बरं तिकडे मेली ते मेली, आपल्याला काय मातीला जायचं का, आपल्याला सुचक धरायचं. तसं देहाशी त्यांनी काय झालेली आहे, देहाशी फारकत घेऊन टाकली. आता देहच माझा राहिला नाही, देहच माझा राहिला नाही, तर मग त्या देहावर काय व्हायला लागेल, सुख आले का दुःख आले, तो बिमार आहे का, काय संबंध आहे आपल्याला त्याचा, आपला काय राहिला नाही, संबंध राहिलेला नाही. तसं म्हणे रक्षा झाली आपोआप, त्याची काय झाली आता, संपला विषय त्याचा आहे की नाही. अशा प्रकारे आणि म्हणून देहाचे काय धर्म आहे तो तिथं पाहायला सुद्धा त्याच्याकडे येत नाही. म्हणून जन्म जरा मरण इत्यादी जे साही गुण की देहीची घेणे कारण नाही दया. म्हणून जन्म जरा मरण वर्धयते, त्याचं
जन्मणं, त्याचं मरणं, त्याचं वाढणं, त्याचं बिमार पडणं, त्याचा नाश होणं, हे जे 6 गुण देहाचे आहेत, ते देहाच्या ठिकाणी त्या देहाचा ना आपल्या त्या धर्माचा काही संबंध राहिलेला नाही. घटाच्या खापऱ्या घटभंगी फेडल्या, महदाकाश अपेशया झालेच्या शे घटाच्या खापऱ्या घटभंगी फेडल्या. महाराज एकदा घट होता, तो घटाकाशी घटाचे खापर झाले, फुटला घट. आता ते आकाश, महाराज मूळ आकाशाला जायला काही अडचण आहे का? मूळ आकाशाला ते आपोआप मिळून जातं. पुळनाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पित. तिळनाम रूपाशी काय देऊन टाकली आता? तिळांजली. तिळांजली कधी देतात? लग्नाच्या दुसऱ्या दिवशी. दहा दिवशी सावडायच्या दिवशी नाही. 10 आधीच्या दिवशी महाराज फरक आहे. सावडायच्या दिवशी तिळांजली देता येत नाही, कारण सावडायच्या दिवशी तिळांजली दिली तरी पुढे 7 दिवस त्याचं सुतक तरी राहत. आता अशा दिवशी तिळांजली दिली की त्याचं काय राहिलं नाही? सुतक जन्म मरणाचे सुतक सुद्धा शिल्लक राहिलं नाही. काय राहिलं? तशी देहबुद्धी जाय जे आपण आठवय तर ह्यानं काही आहे ते वाचून तशी देहबुद्धी जाय. त्याप्रमाणे देहाची काय झाली? बुद्धी गेली. जर आपण पाहतोय आणि आपल्या मूळ स्वरूपाचा आठव झाला तर मग त्याला त्या मूळ स्वरूपा वाचून दुसरं काय राहिलंय? आता देह काय म्हटलंय ना, तुकोबारायचा चौकड्याचा अभंग आहे. देहादी काय खरा देह संबंध पधार रक्षण गुदगा होणे चोरा रक्षण ते बस. याच्या अगोदर तिथं काय मिळते माझी, तिथे काय मिळते माझे कोण म्हणजे देहाचा निराश झाला की देव शिल्लक राहतो. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी आपणा बाहेरी नलगाट नरगे ठाव धुंडावा इथुले जाणा वया जाणा कोड तरी मने म्हणा जाणते याच्या पुन्हा पार देण्याची याच्या पुन्हा जाणत येण्याची साधाव्या. मग देह आधी काय खरा देह संबंधी पसारा दुर्गावने तोरा रक्षण ते वासते तुका करे जागा नको वासपो वावगा आहे शितो अंगा अंगी डोळे उघडी. ऐका नाही त्याप्रमाणे येणे थोरबोधलेपणे दया शिकाती यासने म्हणून तो मी म्हणे गुणाचे या ठिकाणापर्यंत त्याला ज्ञान प्राप्त झालेलं असतं आणि अशा ज्ञानासह तो या देहात राहत असल्यामुळे मी त्याला गुणातीत आहे असं म्हणतो. या देवाची अबोला पार्थवाती सुखावाला वेगळे संभोगला मोरू जायचा. आणि असं देवाचं बोलणं ऐकून अत्यंत अर्जुनाला काय झाला? आनंद झाला. असा आभाळ गडगडायला लागला की मोर नाचायला लागतो. तसं कृष्ण रूपी आकाश गडगडलं. कसंच म्हटलंय महाराज, गर्जनाच म्हटली माऊली जानवरांनी दुसऱ्या अध्याय म्हणून सहजे सुनिळू जो कृपामृते सजळू तो ओळलाशी गोपाळू मेघू ते सुदेशनांची दुती तेची विद्युलता झळकती गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून मेघे संभोगीला मोरू जायचा. तसा मोराला आनंद व्हावा तसा अर्जुनाला आनंद झाला. आणि अर्जुनानं आता देवाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. अर्जुन वाच कैर्लिंगेन स्त्री गुणान्तितो भवति प्रभो किमाचार कथम चैतां स्त्रीन गुणान्ति वर्तते. तेने तोषे वीरपुषे जे कोणी चिन्ही तो दिशे जया माझी वशी आईचा बोल. अर्जुनाने प्रश्न विचारला. देवा तेने तोषे म्हणजे त्या आनंदाने वीरपुषे वीर असलेला अर्जुन काय करायला लागला? विचारायला लागला. जी म्हटले देवा आहे का नाही? जी हा आदरार्थ काय आहे? जी कोणी चिन्हे तो दिशे पण त्याचे लक्षण कसे राहतात? तो गुणातीत महात्मा झालेला आहे पण त्याचे लक्षण काय राहतात? कसा दिसतो तो वरून? काय बदल होतो त्याच्यात? खरं असं आहे ना, ज्ञान झाल्यानंतर माणसात काहीच बदल होत नाही म्हणून आपल्याला ओळखू येत नाही. थोडाफार त्याच्या वागण्यात बदल होतो. आता तो भगवंतानं पुढे सांगितलाय पण असा स्पष्ट दिसेल असा काय बदल होतो? ज्ञान झालेला महात्मा काही त्याला शिंग येतात, त्याच्या 3 डोळे येतात म्हणून आपल्याला एवढी बारीक नजर नसते. म्हणून कुणाला ज्ञान झाले गुण आज्ञाने आपल्याला सांगणं काय भक्ताचा महिमा जगाची न दिसती. काय काय लक्षात येतं? दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो बारखी दोन्ही दिसती सारखी. आपल्याला काय माराय? तोही नेत्री पाहिजे श्रवणी ऐकतो, तोही डोळ्यानंच पाहतो, कानानंच ऐकतो, पायानंच चालतो, हातानंच घेणं देण्याचा व्यवहार करतो, मुखानंच खातो, नाकानंच श्वासोश्वास घेतो. आहे का नाही? हे सगळं त्याच्या क्रिया महात्म्याच्या आपल्यासारख्याच असतात ना. म्हणून आपल्याला काही लक्षात येत नाही. काय लक्षण असतं कुणाचं? जया माझी
माझी वशी ऐसा बोधू जया माझी ऐसा बोधू वशी असं ज्ञान ज्याच्या ठिकाणी वस्तीला आलेलं आहे अशा महात्म्याचं काय लक्षण आहे असं मला सांगा. तो निर्गुण काय आचरे कैशरी गुण निस्तरे हे सांगू जो माहेरे कृपेचेने. तो निर्गुण काय आचरे, तो निर्गुणत्वाला प्राप्त झालेला महात्मा आहे तो काय आचरे त्याचं आचरण काय असतं. बरं, दुसरा प्रश्न आहे कैशेने गुण निस्तरे, या गुणाचं उल्लंघन कशाने केलं त्यानं, निवारण उल्लंघन कशाने केलं. कारण महाराज कळणं वेगळं आणि उल्लंघन तुकोबाराय म्हणतात नाही होत उल्लंघन. कळतं देवा कळतंय पण त्याचं काय होत नाही. पाय वाट उल्लंघन उल्लंघन म्हणजे पाय पलीकडे जाणं नाही का नाही. कळतंय देवा वय वाटे पर न सुटे हा संसार ऐसा पडिलो काचनी तुकोबाराय म्हणतात घरी धावा म्हणूनी. हे देवा अशा प्रकारे त्या गुणाचं तो निस्तरण उल्लंघन निस्तरण कसा करतो ते सांगा. हे सांगितलो तुम्ही कसे आहात कृपेचे माहेर आहात. कृपेचं माहेर म्हणजे माहेर कशाला म्हणतात जिथं जन्म होतो त्याला काय म्हणतात आपलं माहेर आहे का नाही. कृपा तुमच्यापासून जन्मली आणि म्हणून तुम्हाला काय म्हणतात कृपेचं माहेर. या अर्जुनाचे हा प्रश्न तो षडगुणांचा राणा बरे हरिव आकरणा बोलत असे हा अर्जुनाचा प्रश्न ऐकला आणि अर्जुनाच्या प्रश्नाला तो उत्तर देण्याकरता आता भगवान कृष्ण षडगुणांचा राणा 6 गुणांचा जो काय आहे राजा आहे तो बोलत परिहार द्यायला लागले त्याचं उत्तर द्यायला लागले. मने पार्था तुझी नवाई हे येतुलेची पुसशी काही हे नामाची दया पायी सत्य लटके. मला पहिल्यांदा तर अर्जुनाच्या प्रश्नाचीच मजाक देवानं उडवली. काय विचारायला लागला अर्जुना नवल्याच्या म्हणे तुझं हे पुसायला काय विचारायला लागला तू विचारायला लागला अरे येतुलेची पुसशी काही काय पुसायला लागला. नवाई देतो ते मला बदला घेतला बरं देवा बदला घेतला. एकदा भगवंताला अर्जुन म्हणला होता ही काय तुझी नवाई कुठं म्हणला होता नवाई काय तुझी नवाई असा म्हणला होता. याने बदला घेतला तेव्हा तुझी आईशी बोलावे जरी या मिनेनं ते काय करावे आता संपले पामन आगवे विवेकाचे हगा उपदेश जरी यायचा तरी आपण भ्रम तोडायचा आता पुरला दिवसा आत्मबोधाचा वैद्य पत्तू वारवली जाय जरी आपणची विश्वशिवे तरी रोग्या कैशरी जे सांगे मद जैसे आंधळे सुईची आव्हाटा का माजून विजय मरकटा ऐसा उपदेश काय गोमाता ओढवला अम्मा मी आधीच काही नेने वरी कवडीलो मोहेने श्रीकृष्णा विवेक या कारणी कुशीला तो तुझी एक नाव आहे तुझी एक नवाई या उपदेशा माझी गोवाई तरी सांगे अनुसरले या काही आयुष्य कीचे आम्ही तनु म्हणू जीवे तुझ्या बोलावं टंगाव्याने दुवाचे आयुष्य करावे तरी सरले मन नाही का नाही. अशा प्रकारचं 3ऱ्या अध्यायाच्या आरंभालाच तुकोबाराय म्हणजे माता कापी गळा तेथे कोण राखे गळा नाही का नाही. कोण राखणारे महाराज मग आता त्यानं तिथं लय बोलू मी त्या बावे म्हणजे ते नवाईची ओवी आठवत नव्हती असं नाही पण या सगळ्या बाव्यात जेव्हा पोचले असा अर्जुनानं असं भगवंताला सुद्धा खाली पाहावं लागलं ती. मग आता त्याच्या ध्यानातच होतं ते यानं आपला अपमान करायचा बदला घ्यायचा मग इथे योग आला पार्था तुझी नवाई तुझं नवलच आहे अर्जुन नाही का नाही. येतुलीची पुसशी काही अरे काय विचारायला लागला तू म्हणला ना तिथं काय काय सांगायला लागला अरे असा उपदेश असतो का देवा अरे उपदेश का असं प्रकारे जेव्हा हे तुझे काही चरित्र नेणीचे जरी चित्त पाहायचे माझे नेहमी तू तर असू माते फसवायला बरं देवा असं तिथं म्हणला होता तो अर्थ तिथं तो म्हणायला लागला की काय येतुलीची पुसशी काही अरे ते नामाची त्या पाहिजे सत्य लटके आणि तो असं विचारायला पाहिजे होतं विचारायचं की त्याचा अर्थ ते नावच गुणातीत हे नाव खरं आहे का खोटं आहे. कारण गुणातीत हे नाव सुद्धा गुणातच येतं. गुणातीत हे नाव सुद्धा कशात येतं कारण नाम आणि रूप गुणापासूनच झाले माहितच कार्य येईन ते सगळं गुणापासून झाले आणि ते गुणातीत हे नाव सुद्धा कशात आहे गुणातीत आहे. आणि मग हे गुणातीत नाव जर गुणातले तर तो गुणातीत झालाच नाही तो गुणातीत झालाच नाही. अशा प्रकारे असं विचारायला पाहिजे गुणातीत दया नावे तो गुणाधीन तरी नव्हे ना होई तरी नागवे गुणातीत दया नावे हे गुणातीत जे त्याला नाव आहे ते गुणातीत नाव खरं आहे का खोटं आहे
नावच खरं आहे का खोटे? कारण गुणातीत नाव हे जर खरं मानलं तर तो गुणातीत झालाच नाही. नावात का होईना काय झालेला आहे? तो अटकलेला आहे. जळवाता नाव माझे पाप गाठीचे नाही का नाही? तुका बराय म्हणतात गुणाधीन तरी नव्हे. आणि मग या गुणाच्या अधीन राहून, कारण देह काय? देह म्हणजे गुण आहे. देहाच्या अधीन राहून, या देहात राहून सुद्धा तो नागवल्या जातो का जात नाही? असं काही तू विचारायला पाहिजे होतं. परे आधीन का नागवे हेची कैशनी दानावे, गुणाची रवरवे माझी असता आधीन का नागवे. महाराज या गुणात राहून सुद्धा, या देहात राहून सुद्धा तो गुणानं, या गुंताळ्यानं, या हालचालीनं तो याच्यात अटकल्या जातो. सापडतो का सापडत नाही? अशा प्रकारचं तो विचारायला पाहिजे होतं. कारण गुणात राहून, या गुणाच्या रवरवीत राहून, गुंताळ्यात राहून तो अटकल्या जात कसा नाही? अशा प्रकारचा हा संदेह जरी वाच. आता तुला संशय असेल तरी सुखो कुसोला हसी बरीच आता दयाशी रूप करो. आता तुला काय करतो? आनंदानं असं विचारायचं असलं तर विचार. आता आई तुला असं याचं काय देतो मी उत्तर देतो. श्री भगवान वाच प्रकाशांच्या प्रवृत्तींच्या मोहमेवच पांडव न देष्टे संप्रवृत्ताने न निवृत्ताने कांक्षती. तरी हृदाचे निमाजे देह कर्माचे अनुजे प्रवृत्ती जे जे भेटाळून. आता तो देहात राहून या गुणांना कसा अडकल्या जात नाही त्याचं सांगतात. रजाचे निमाजे देहात रजोगुण काय झाला? उन्मत्त झाला. माझला म्हणजे उन्मत्त झाला. रजोगुणानं आपलं कार्य सुरू केलं. मग काय होतं? रजोगुणाचं कार्य काय? देही कर्माचे अनुजे. हा देह कर्म करण्याचे अंकुर तयार करतो. रजोगुण कर्म करायला लावतो, बसू देत नाही एका जागी, आहे का नाही? रजोगुण महाराज ज्ञानेश्वरी घेऊन बसेपर्यंत सत्वगुण असतो. प्रत्येक पात्रा वगैरे रंगलं मन की मला ते काय गुण आहे ना, ज्यावेळेस सत्वगुण प्रबल असतो त्यावेळेस रजोगुण जोर काढी आणि थोडी माघार घेतो. पण तो हळूहळू 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 आणि मग सत्वगुणाला दाबतो आणि रजोगुण भरायला की लगेच ध्यान येतं. अरे 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 आपल्याला काही म्हणजे रानातलं म्हणा का कुठं काही करायचं. मी म्हणलो होतो पाहुण्याला आज मी लोणारला येईनच. आता ध्यानात आपण तो ज्ञानेश्वरी घेऊन असा निश्चय केला होता की आता महाराज उठायचंच नाही. रजोगुण काय करतो? कर्माचे काय घेतो? अंकुर घेतो. मग असा त्या महात्म्याच्या देहामध्ये रजोगुण झाला आणि कर्माचे अंकुर निर्माण झाले. मग प्रवृत्ती हे जे वेळ टाळून आणि मग प्रवृत्तीने वेळ हवारला म्हणजे कर्म करायला सुरुवात झालेली झाली. होत्या ना, काही अडचण नाही. ज्ञानी महात्म्याचा देह कर्म करत नाही असं नाही. रजोगुणाच्या उन्मत्तपणानं करतो कर्म, पण कर्म करत असताना म्हणून ओळखणं अवघड आहे. म्हणून ओळखणं अवघड आहे. तो महात्मा सुद्धा कर्म करत नाही असं नाही. सकाळी परिक्रमा बांधा नाकडे जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र. पाण्यात राहून सुद्धा कमळाचं फुल सत्यवादी काय सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे त्याप्रमाणे भोगती सकळ. अशा प्रकारे मग ज्या वेळेला देह कर्म करतो करत राहील, पण ते कर्म करत असताना ते मीच का कर्मत ऐसा नये जया श्रीमात का दरिद्रीले बुद्धी वीट तोही नाही. ऐका आता कर्म त्याचा देह करायला लागला करत असेल, पण हे कर्म करत असताना ज्ञान कशावून झाले त्यात हे लक्ष ते लक्षात कशावून घ्यायचं? मी केलं असं जो म्हणत नाही. मी कर्मठ म्हणजे कर्म करणारा मी आहे असा मद श्री म्हणजे असा अहंकाराचा मद ज्याच्याकडे येत नाही. भक्त पाऊल ठेवी आवनी तरी म्या ठेविली मनी भगवंत सत्यमानी या लागी कर्म बंधनी बांधलेला त्या कर्मात तो बांधल्या जात. किती महाराज मी केलं असं म्हणत नाही. किंवा दरिद्रीलिय बुद्धी आपण म्हणतो एखाद्या वेळेला एखाद्या म्हणलं तुम्ही महाराज तुम्ही खूप तुमचं कार्य चांगले आपलं काय देव करून घ्यालाय हे देव करून घ्यायला याच्यातही आमच आहे आपला म्हणायचं देव करून घ्यायला. पण ते इशारा कोणाकडे राहतो?
आपल्याकडे राहतो. आपल्याकडून काय होतंय महाराज, ते सगळं भगवंत करून घेणार आहे, फक्त आपल्या हातून घ्यायचं. फक्त आपल्या हातून घ्यायला आहे. बघा ना, आता इथं काय होतं, देवाची इच्छा झाली ते झालं, तिथं ते झालं, तिथं मंदिर झालं, तिथं ते झालं. अरे मग देव करायला ते दाखवायला कशा तू लोकांना, बरोबर आहे का नाही? याच्यातही आत्मच झालेला असतो आपला. पण त्या महात्म्याकडे असा अहंकार येत नाही. किंवा जरी हे कशाहून लक्षात येतं, हे लक्षात कशात यावं की त्याला अहंकार आहे का नाही हे लक्षात कशाहून यावं येतं, तर दरिद्रीलिये बुद्धी वीट तोही नाही. एखाद्या वेळेला ते कर्म मधात बंद पडलं, अर्ध्यावरच सुटलं, अर्ध तयार झाले. एखादं समजा आता आपल्याला काय मंदिर बांधलेलं, मंदिर अर्ध तयार झालं ना, अर्ध राहिलं तर राहिलं. मग तिथं जर आपण तंतनी असेल तर मग कशाचा देव करून घ्यायला, की निमित्त कोणी एक सिद्धी वस्ता न टाके तरी कितीतेने अपरितोके शोभावे ना, आचरता सिद्धी गेले तरी कादाचित्ती राहिले, परी फेरिया ही सगुण झाले ऐशीची मानी. देव करायला आहे ना, मला पूर्ण झालं देवाचं झालं, अपूर्ण राहिलं देवान कमी बंद करा पोरायला जरा कमी आवाज तर मला अपूर्ण राहिलं देवाचं. मला सांगा, आपण एखाद्याचा रोजान गेलो कॉल पाहिलं डावरायला रोजान गेलो, त्याची मालकाची इच्छा होती, आपल्याला वाटत होतं याचं 5 एकर व्हावं, पण 2-2.5 एकर झालं. पाणी आल्यावर राहिलं. रोजदाराला चिंता का मालकाची चिंता, चिवडाचं राणे बा आता झालं असतं तर बरं झालं असतं, मधातच पाऊस आला, याची चिंता कोण करेल? हा, मालक करेल ना. रोजदारानं चिंता करायचं कारण नाही, उलट रोजदारांना आनंद मानायचा. दुपारात काय झाली आपल्याला लक्षात यायलंय का? रोजदारांनी आयुष्याचा आनंद मानायचा की आपल्याला दुपारीच काय झाली, सुट्टी झाली. जसं एखादं काम भगवंत आपल्याकडून समजा ते करायला पूर्ण झालं, बरं झालं. कोणा अपूर्ण राहिलं, बरं झालं, परत माझा तो सुट्टी झाली, विठ्ठलचा ते बोलू. म्हणजे पूर्ण झालं ते मी केलं असं नाही, आणि अपूर्ण राहिलं तर त्याचंही काय नाही, दुःख नाही, काही अडचण नाही, आहे का नाही? अशा प्रकारचं त्याचं असतं. आठवा सत्वेची आदित्य जे सर्वेंद्रिय ज्ञान पाके ते सुविद्यता तो की उपजैना, किंवा सत्वगुण वाढला, इंद्रिय सगळे ज्ञानामध्ये पाकायला लागले, ज्ञान व्हायला लागले. सत्वगुणाचं कार्य आहे ज्ञान आणि आनंद, तो व्हायला लागलं, आहे का नाही? त्याला ज्ञान प्राप्त सत्वगुणानं करूनही दिलं तरी त्या सुविद्यता म्हटलंय, नुसती विद्यता नाही, म्हणजे ब्रह्मविद्या असं त्याला ज्ञान झालं, तर त्या ज्ञानानं उपजेही ना, काय होत नाही महाराज, भरून असं पडून जात नाही. मी ज्ञानी, मला ज्ञानी असा अहंकार त्याला येत नाही. का वाढीत न देणे तमी न गिळजेची मोहभ्रमे अज्ञानत्व न श्रमे हे नाही वाढीले तमी. एखाद्या वेळेला देहात काय वाढला, तमोगुण वाढला, मग काय झाला, देह न गिळजेची मोहभ्रमे, आहे का नाही? मला तमोगुणाचं कार्यच आहे, मोह आणि आहे का नाही? आणि मग मला तमोगुण वाढल्यावर मोहही राहत नाही आणि भ्रमही राहत नाही. मोहही त्याला गिळत नाही आणि भ्रमही गिळत नाही, आहे का नाही? अरे तमोगुणी माणसाला मोह नाही, म्हणजे एकदा झोपायला लागला की काय झोपी जाता व्हावं स्वर्ग मध्ये, त्याला कशाची अपेक्षा नाही आणि कशाचा भ्रमही नाही. झोपत मोहही नाही आणि काय नाही, ब्रह्मही नाही, अज्ञानाचं कार्य आहे ते. तसं अज्ञान जर त्याच्यावर येऊन पडलं तर त्याला त्याचंही दुःख वाटत नाही. पडून राहिला, तमोगुण झाला, पडून राहिला, काम केलं, काही ज्ञान मिळवलं, त्या देहाचा त्याचा काय नाही संबंध नाही. किंवा मोह झाला, मोहाच्या अवसरी ज्ञानाची चालणं धरी, ज्ञानी कर्मनाधरी होताना दुःखी. मोहाच्या अवसरी मोह जर झाला तर त्या मोह जावा म्हणून ज्ञान व्हावं अशी महात्मा तो अपेक्षा ठेवत, अशाचीच अपेक्षा नाही. किंवा ज्ञान चांगल्या प्रकार मला ज्ञाने कर्मे नादरी होता न दुःखी.
किंवा एखादं कर्म करायला लागला तर त्या कर्माचा आदरही करत, त्याकडून कर्म व्हायला त्याचा आदरही करत नाही, कर्म झालं नाही तर त्याचं दुःखही मानत आलेले कर्म दैव तरी समाप्ती न पावे तरी ते तिचे अपरितोखे शोभावे ना, नाही का नाही, त्याला काही संबंध नाही. सायंप्रात मध्यान्ह या तिन्ही काळाची गणना नाही जीवी तपना तैसा असे. मग तो महाराज कसा असतो, आपल्याला सकाळी दुपारी आणि संध्याकाळी, सूर्याला सकाळी नाही दुपारही नाही आणि संध्याकाळ काय तो महाराज त्याला मावळतच नाही, आहे का नाही. त्याप्रमाणे तया वेगळाची काय प्रकाशे ज्ञानी तो यावे असे काही जलार्णव पाविषय साधा होय. जसा सूर्य स्वयं प्रकाशित आहे तसं त्याला आपलं मूळ स्वरूप हे ज्ञान आहे. आपल्याला ज्ञान कोणाकडून उष्ण आणायची गरज तर त्या फक्त आपलं भ्रम झालाय. आपल्याला आपण इकडे लागलोय, अज्ञानाच्या राधी लागलोय, आहे का नाही. आणि महाराज अन्यथा ज्ञान आपण झाल्यामुळे आपल्याला मूळ ज्ञानाचा आपल्या स्वरूपाचा विसर पडलेला आहे का नाही. पण त्याला ते ज्ञान झाल्यामुळे त्याला आता काही दुसऱ्याकडून ज्ञान आणायची गरज आहे का, कोणाला म्हणायची गरज आहे का ज्ञान सांगा. त्याला मूळ ठिकाणी गेला येतो आता, आहे का नाही. महाराज ऐका काय झालंय, मूळ ठिकाणी तुकोबा राहायला कोणीतरी सांगितलं तुकोबा राय असं तुम्ही ज्या देवाचं ध्यान करता, विठ्ठल विठ्ठल म्हणता, तुझ्या वाणीच येणारा नाही हो, त्याला ज्ञान मिळवावं लागेल. आणि तो परावाणीच्या ही काय आहे, पलीकडचा आहे. तुकोबा राय तुम्ही अशी विठ्ठल विठ्ठल करून कसं होणार आहे. तुकोबा रायकडे माझा उत्तर जागच्या जागी होतं. तुकोबा राय म्हणतात आम्हाला शिकवू नका, परे परते मज न लगे सांगावे, येतो आम्हा देवे शिकविले. अरे यार आम्हाला का शिकू, तो परावाणीच्या पलीकडे, तो पश्चिमच्या अलीकडे, तो मध्यमेच्या मधात, काही सांगू नका आम्हाला, आम्हाला देवांच शिकून ठेवलंय. देवान शिकवलं याचा अर्थ आमचं स्वरूपच ज्ञानाचं आहे, आम्हाला कशा सांगायचे तुम्ही, नाही का नाही. परे परते मज न लगे सांगावे, काही गरज नाही मला सांगायची. मग मूळ स्वरूप ज्ञानात नाही, अहंकारात बोलणं नाही, ते वस्तुस्थितीचं बोलणं आहे की मला ते माझं स्वरूपच काय आहे, ज्ञान स्वरूप आहे मी. आता त्याला काय ज्ञान मिळवावं लागतं दुसरी कोण. माऊली ज्ञानोबा म्हणतात असं असतं का, अरे काही जळार्णव पाऊस साधा होय, काय पाऊस पडल्यानंतर समुद्र साजरा दिसतो का. त्याला वेगळ्या पाण्याची गरज आहे का, की नद्या कधी भरून येतील कधी आपण भरून राहू, नाही तर आम्ही आता अर्धा समुद्र झालाय आता तर काही ठिकाणी तर मोकळीची चाली चालत जावी, माणसं म्हणते ना उतारा म्हणलं की आता धडधड जाता येते, असं आहे का. पाण्याची गरज आहे, काय गरज आहे. काही सांगे काही सूर्याच्या घरी प्रकाश काय वाटी घरी म्हणे आम्ही विधीचे जे स्वयंभू आम्ही विधी आम्ही पूर्ण आहोत मुळात ना प्रवृत्ती कर्मी कर्मठ होता या गमे सांगे हिमोन तू काय हिमे कापे काय. अरे एखादं कर्म ध्यान झालं तर तू कर्मठ होतो, त्याच्याकडे कर्तृत्व येईलच कसं, काय सबंध आहे त्याला, त्याचा काय येईल महाराज का. सांगे हिमोन तू हिमे कापे काय. हिवाळ्यानं मला हिवाळा, आपल्याकडे काहीच हिवाळा नाही इकडे. हिमालयात गेलं तर काय आहे, हिवाळा नाही, उन्हाळ्यात हिवाळा आहे आपल्याकडे, नाही. बद्रीनाथ गेल्यावर कळतं तिकडं. बद्रीनाथ शेवटचं टोक थोडंच आहे हिमालयाचं आहे, बरंच पुढं आहे, मध्यंतरीच्या जवळ जवळच आहे, पण त्या शेवटचं टोक थोडंच आहे. त्याच्या पुढं पुढं काय आहे जास्त, बराच उन्हाळ्यात मे महिन्यात असे बर्फाचे काय येतं, ढिगच्या ढिग येतं. तर मग आता मग महाराज तुम्हाला सांगू का, 4 वाजता रस्त्यावर माणूसच नाही, सकाळच्या 4ला नाही, 8 वाजता सकाळी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. आपल्यासारखे गेलेले नाही, त्यांची लोक फिरतात व्यापारी, कारण ते त्यांना काय असतात, ते त्यांचे कपडे गिपडे असतात, पुन्हा ते त्यांना ते वातावरणाचा हे राहते. आपल्यासारखे तर लगे 4-5 वाजता लगे आपल्या मोठ कुठे केलेला आहे, रूम कुठे काही काही तर म्हणजे बाबा इथून हातात चालतात, रात कशी जावं असं होतं का नाही. गरम कुडात आंघोळ केली तरच हिरू जाते. हा तिथे नवलच मला तुम्ही पाहिलेले माणसाने बऱ्याच आहे का नाही. अरे एवढ्या शाही बाजूनं बर्फात काय गरम पाणी, गरम किती के कोमट हिटर लावलेलं मला, त्याच्यात माणूस असा पुढे मारून आंघोळ करू शकत, जसं लागलं तसं हो नाही. पुढे गेले पुढं मग ते बर्फ वाहत जाते ना, वाहत पुढं हे होते. पण मूळ ठिकाणी जर आंघोळ केली
तर मला आम्ही सकाळी केले 5 वाजता गेले असं आहे ना, सकाळी 5 वाजता एवढ्या बर्फात आंघोळी केल्या तरी असं पाणी घेतलं हातात तरी घेऊ तर हात असा जोडला बरं, लांबून पाहिलं तशा वाफा दिसतात वर सगळ्या याच्यात काय दिसतात गरम पाण्याच्या नवलची, पण ते काय साचलेलं नाही. एक कोंड आहे दुसरा खाली असा खाली खाली काय होत ते कमाल आहे. मग आता एवढं तिथं थंडी माणसं असते, मला ते हिमालयात किती थंडी वाजत असेल बाबा बाबा सोडा सुरू त्याचं त्या सुटर कुठं नाही का नाही का घालायचं ते म्हणून तू हिमे कापे काय आधी सिनपिडी उन्हाळा घेऊन तापी हिमालय काय कापताय का महाराज? कारण ही द्वंद्वाची माळा न पडे गाळा साधूच्या काळात ते द्वंद्वाची माळ पडत, अरे त्याचं स्वरूप येते, त्याला काय त्याची थंडी वाजते. हिमवंत जे काय आकर्षणे त्याची म्हणून असं हिमेच्या आगा हिमेच्या आकर्षित आता ते काय त्याला काय होणार आहे महाराज त्याच्याप्रमाणे आणि गुणाचा यावा ना तरी मोहालिया काही पामुकी जेल तया होमा आगे ते उन्हाळ्या जाळवत असे माऊली ज्ञानोबराय म्हणतात ना तरी मोहालिया त्या गुणानं मोह आला या देहात आला मोह तर काय ज्ञानामुखी जेल तया तो काय ज्ञानाला काय मुकणार आहे, कारण त्याचा त्या देहाचा काय राहिलेला नाही. मोह आला देह मोह आता काय अडचण आहे महाराज, काय नाही ते लेकर कडेवर घेऊन मिळत असतील ते खांद्यावर घेत असतील महाराज तुम्ही बाबा लोकांकडे गोष्ट जमतच नाही. मी एका भागवताला होतो घरी फोन लावला म्हणलं तू फोन ठेवल्यावर माणूस उभाच होता चहा प्यायला बोलावला म्हणजे मला फोन लावला मला घरी लावलं बाबा तुम्हाला घरी फोन लावला होतो का मला मी का पेटून आलो का म्हणजे नेमकं ते मला वाटतं मामासाहेबाचं वाक्य मामासाहेबांनी दूध मागितलं पियाला मामासाहेबाच मला वाटतं होते दूध मागितलं पियाला मग एक माणूस होता तो म्हणजे बाबा महाराज तुम्हालाही दूध लागतं का जोक महाराज असं तुम्हालाही दूध लागतं का ते म्हणजे मग काही म्हशीचं आंबवण केल्यावर तुम्हाला महाराज म्हणशील म्हणजे नेमकं महाराज काय वागायचं कसं अरे देवीचे धर्म देहाचे धर्म द्या सकाळी दोन्ही भाकर खात होते पहिलवान होते म्हणून लागते का भाकर काय तुम्हाला लागते का तुम्हालाही गेला लागते का तुम्हाला ते लागतं अरे म्हणजे एखादा असेल तर त्याला काय त्याचा काय फरक या हात काही फरक पडणार नाही काही फरक जे हात तर जे लागणार आहे ते लागणारच आहे देह चालेपर्यंत ते लागणारच आहे. एकदा काय झालं एक महात्मा निघाला रेल्वे आणि त्यासोबत थैली होती बॅग आणि अशी बॅग टाकली एक माणूस शीटवर सोपती त्याने त्याची बॅग टाकली त्याने सांगितलं महाराज म्हणजे काय म्हणे तुम्ही संन्यासी दिसता तुमच्या अंगावर कपडे बिपडे तुम्ही संन्यासी म्हणे हो म्हणजे मग संन्याशाला आमच्यासारख्या बॅगी काय करायच्या तुमच्या जवळ बॅग आहे आणि माझ्या जवळ काय आहे बॅग आहे मग आमच्यात तुमच्यात फरक काय पाहिजे काय फरक आहे तुमच्या जवळ बॅग आणि आमच्या जवळ बॅग महात्मा गप राहिले काहीच उत्तर दिलं नाही. पुढच्या रेल्वे स्टेशन थांबली गाडी आणि असं लोकांची चर्चा केली 10 मिनिटं गाडी काय होते थांबली पण ते म्हणजे चला आपण चहा घेऊन महात्मा म्हणले त्या याला मग चहा घेऊन गेलं महात्म्याने बोलण्या चहा घेऊ हे करू ते करू चहा घ्या गेला दोघं दोन खुर्चीवर बसलेले आणि भोंग्या वाजला रेल्वेचा काय वाजला भोंग्या वाजला म्हणजे आता भोंग्या वाजला म्हणजे रेल्वे निघते आता निघते म्हणलं की तू गडबडी तुकडा औषधा चला महाराज रेल्वेचा गप हात आता संसार करून थकले आणि तो संन्यासी बाबा ब्रह्मचर्य राहिलेला तसा पावर जास्त रेल्वे निघली तरी त्याने काय केलं पूर्ण धरलं म्हणे काय झालं म्हणे काय का पळायला पैसे का पाहता अहो म्हणे माझं सामाईन चाललंय म्हणे तुझ्यातून माझ्यात येऊ खरे तुझ्या जवळही सामान होतं माझ्या जवळही सामान होतं त्यावेळी दोघातही काही फरक नव्हता असं तुला दिसलं पण माझं रेल्वेच चाललंय आता मला याचं दुःख नाही तुला त्याचं दुःख आहे आपण आपल्या दोघांचं माझ्याजवळ असलं तरी मला त्याचा आनंद नाही आणि माझा आता रेल्वे घेऊन चालली तर मला त्याचं काय नाही समृद्धी धन साधूचे उल्हास येना मन आहे का नाही सकळ जाऊन झाला निर्धन दिन वदन तोन तरी त्याचं हा फरक आहे ना महाराज. अरे देह ते सांभाळतात ते आपणही सांभाळतो पण देह पडत असताना त्यांना दुःख नाही ना आपण आरडतो वाचवा रे बापा रे इकारे 2 एकर काय करा
हा फरक आहे ना. फरक कुठे आहे मग? देहाच्या क्रियेत फरक नाही तर आसक्तीत काय पडतो? आतून फरक पडतो महाराज, बाहेरून काही फरक पडत नाही. अशा प्रकारे महाराज त्याला काही ज्ञान आलं काय त्याच्या फरक पडेल. मागे ते उन्हाळ्या जाळवत असे, असं ऊन लागू लागलं, असे चटके बसू लागले महाराज. सगळे माणसं असे फॅन खाली कूलर खाली आले आणि बाहेर युस्तव होता. एक जण मला हो त्या युस्तवात किती चटके बसत असतील उन्हाची. अरे उन्हाळा त्याचं स्वरूप येते, त्याला काय जाळणार आहे, जाळवत असे. अशा प्रकारे माऊली वर्णन केलं. पुढे त्या गुणातीताचं कार्य लक्षण सांगतात. खूप खूप सुंदर. सुख दुःख वगैरे द्वंद्व मान स्तुती निंदा द्वेष वगैरे हे सगळे जे आहेत ते त्याला कसे झालेले आहेत त्या सगळ्याचं पुढे गुणातीताचं वर्णन केलेलं आहे. त्याचा विचार उद्याला करूयात. पुंडलिक गौरी हरी विठ्ठल.